चर्चेत आम्ही असतो, पण चांगल्या कारणासाठी असलेलं आम्हाला आवडतं, भावतं, रमतो आम्ही त्याच्यात. कुत्रे एक नंबर से, कुत्रे एक नंबर से, कुत्रे एक नंबर से ईमानदार असतात. टाकलेल्या तुकड्यांना जागतात ते. आज्ञाधारक की काय म्हणतात त्यांना. बसा, बराच वेळ झाला उभे आहात. तुम्ही काही घेणार का? म्हणजे किती तो मनापासून आग्रह. घोट घेईन एक चहाचा. एकच गो. नमस्कार, मी दीप्ती पांडुरंग ताठेले, 217 पद्मिनी धाम या नाटकाची निर्माती. तुम्हाला बेसिकली नाटक का करावंसं वाटलं? नाटक का करावंसं वाटलं ह्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे दिग्दर्शन, दुसरं म्हणजे कथा. 217 पद्मिनी धाम हे रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित असलेलं नाटक आहे. कथा वाचलेली होती त्याच्यामुळे आणि दिग्दर्शन इतकं सुंदर होतं त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. अनुभव खूपच छान होता. यापूर्वीही आम्ही नाटकाची निर्मिती करण्याचा विचार करत होतो आणि त्यातच ह्या नाटकाचं प्रपोजल आमच्याकडे आलं आणि एकंदरीत संपूर्ण सगळं टीमचं काम पाहिलं. खरं तर हे नाटक जेव्हा आमच्याकडे आलं तोपर्यंत पूर्ण बेसिक तयारी नाटकाची झाली होती. नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होतं. बस थोडीशी अडचण होती. ती अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आज एकंदरीत जेव्हा रंगभूमीवर हे नाटक आमचं वावरतंय तर बघताना फार आनंद होतोय. नाटकाची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा आपण असं म्हणू की ह्या नाटकाची कथा याच्या आधी वाचलेली होती आणि जेव्हा याच्या रिहर्सल्स चालू होत्या आपल्या डोक्यात जेव्हा आपण एखादी कथा वाचलेली असते आणि तेव्हा ते प्रत्यक्षात नाटकामध्ये त्याचं रूपांतर होणार असतं तेव्हा ॲज अ व्ह्युअर प्रत्येकाची एक कल्पना असते की हे नाटक कसं असेल. म्हणजे कथा वाचलेली असल्यावरती अचानकच आपल्याला असं म्हणजे कथा जेव्हा आपण बेसिकली वाचत असतो तेव्हा व्हिज्युअलायझेशन आपल्या माइंडमध्ये तयार होतं आणि जेव्हा ह्याचे रिहर्सल्स वगैरे पाहिले तेव्हा फक्त हे या नाटकाची निर्माती आहे म्हणून मी नाही बोलत आहे, पण खरंच जेव्हा रिहर्सल्स वगैरे याच्या पाहिल्या तेव्हा कथा वाचण्याचा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी छान बघायला मिळालं. बापरे, मिलिंद शिंदे सरांबद्दल मी काय बोलणार. आपण सर्वांनीच त्यांचं काम पाहिलेलं आहे. पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं. म्हणजे रंगभूमीवरती जेव्हा ते या नाटकाची रिहर्सल्स वगैरे करत होते तेव्हा मी प्रत्यक्षात त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि मी काय बोलणार त्यांच्याबद्दल. ते अप्रतिमच आहेत. या नाटकाची शान म्हणाल तर मिलिंद सर आहेत. अर्थातच बॅकस्टेज टीमशिवाय टीम वर्क आहे त्यांच्याशिवाय हे नाटक पूर्णत्वाला जाणं शक्यच नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा एक गोष्ट ऑब्झर्व कराल की आमच्या बॅकस्टेजची टीम जी आहे हे पूर्ण यूथ आहे, युवा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही जेव्हा हे नाटक पाहाल आणि त्यांना जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही आमच्या टेक्निकल टीमला येऊन भेटाल तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की हे पहिल्यांदा करताय. इतकं अप्रतिम त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट टेक्निकली काम आमचं कसं चाललंय आणि हे यूथ हे जे पहिलं सगळ्यांचंच व्यवसाय नाटक आहे तर तुम्ही नक्की येऊन बघा. ऑफकोर्स फलाट प्रोडक्शनमधनं या नाटकाची निर्मिती झालेली आहे. तर फलाटची निर्मिती कशी झाली, कारण जेव्हा आम्ही कॉलेजात वगैरे जायचो तेव्हा आम्हाला सुद्धा नाटक बघण्याची फार आवड होती. आम्ही सुद्धा रिहर्सल्सला जाऊन बघायचो. खरं तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर फलाट प्रोडक्शन कट्ट्यावर बसून पाहिलेलं स्वप्न आहे आमच्यासाठी जे आज 217 पद्मिनी धामच्या निमित्ताने पूर्ण होते. हो, आज जसं की मी म्हटलं की आमची पूर्ण टीमच इतकी अगदी 217 पद्मिनी धाम या नाटकाची टीमच एक मिलिंद सर सोडले तर सगळेच खूप युवा आहेत आणि त्याच्यात सुद्धा युवा निर्मिती करणारे सुद्धा आमचे करण भोगले हे सुद्धा म्हणजे युवाच आहेत आणि इतक्या कमी वयात त्यांची इतकी मोठी झेप खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही म्हणजे त्यांनी सुद्धा प्रत्येक म्हणजे दर्शकांना हे दाखवून दिलेलं आहे की इतक्या कमी वयात प्रोडक्शन करणं म्हणजे निर्मिती करणं नाटकाचं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तांडव छायेचा घमासान